दवणीवाडा येथे सुद्धा एक मागे सामूहिक विवाह झाला होता, त्यांच्यावरती आपण कायदेशीर कारवाई केली आहे। आप देख रहे हैं भवानी टाइम्स। गोंदिया जिल्ह्यात दामिनी पथकाने 3 महिन्यात 6 बालविवाह रोखण्यात यश मिळवले आहे। दामिनी पथकाच्या कार्यामुळे स्थानिक समाजात जागरूकता वाढली आहे। अलीकडेच दवणीवाडा पोलीस ठाण्याअंतर्गत ग्राम परसवाडा येथील हनुमान देवस्थान समिती ट्रस्टने 6 एप्रिल 2023 रोजी आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात बालविवाह झाल्याची माहिती समोर आली। या सामूहिक विवाह सोहळ्यात बालविवाह झाल्यामुळे आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्यामुळे 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला, ज्यामध्ये ग्रामपंचायत अधिकारी मुकेश पुरंदाल भगत, उपाध्यक्ष मनीराम मोहन हिंगे, सचिव भुवनेश्वर दसराम सोनवणे, सहसचिव अरुण उत्तम प्रसाद मिश्रा, कोषाध्यक्ष लक्ष्मण नानू तितरमारे यांच्यासह इतर सदस्यांचा समावेश आहे। या सर्वांवर बालविवाह प्रतिबंध अधिनियम कलम 10 आणि 11 अन्वये कार्यवाही करण्यात आली आहे। दामिनी पथकाच्या या कार्यामुळे भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यात मदत होईल। आमचे दामिनी पथक आणि बरोबर आमचे ASTU पथक आहे, ते सातत्याने बालविवाह संदर्भाने जनजागृती करत असते आणि ज्या ठिकाणी त्यांना काय माहिती मिळते त्या ठिकाणी ते जाऊन कारवाई करत असतात। तर त्या प्रकारे त्यांनी बऱ्याच अशा केसेसमध्ये जिल्ह्यामध्ये बालविवाह थांबवले आहेत। त्याचप्रकारे दवणीवाडा येथे सुद्धा एक मागे सामूहिक विवाह झाला होता, त्याच्यामध्ये काही बालविवाह झाल्याची तक्रार आपल्याला कन्सर्न डिपार्टमेंटकडून प्राप्त झाली होती। त्याच्यात सुद्धा आपण पोलीस स्टेशन स्तरावर व्हेरिफिकेशन करून ज्यांनी कोणी बालविवाह केला होता आणि ते घडून आणला होता त्यांच्यावरती आपण कायदेशीर कारवाई केली आहे। तर गोंदिया पोलीस दलातील ASTU आणि दामिनी पथक हे नेहमी बालविवाहाला त्याच्याप्रती जनजागृती करत असतात। जे व्यक्तींकडून अशा प्रकार करतात त्यांच्याविरुद्ध लीगल कारवाई सुद्धा चालू आहे। आप देख रहे हैं भवानी टाइम्स।